औद्योगिक क्रांतीचा क्वेश्चन आहे परत बघा. अजून एक फॅक्टर येतो औद्योगिक क्रांतीमध्ये की औद्योगिक क्रांतीमुळे भारतातील शेती आणि पीक पद्धतीमध्ये कोणते बदल झाले. हा एक असा क्वेश्चन तुम्हाला बनेल जो मॉडर्न इंडियन हिस्ट्रीला जगाच्या इतिहासासोबत काय करू शकतो, कंपाईल करतो. ठीक आहे. आणि असाच क्वेश्चन आयोग विचारतं. कारण काय आहे तर मेन्सला वर्ल्ड हिस्ट्रीचं वेटेज कमी आहे आणि कमी वेटेज मध्ये म्हणजे साहजिक की प्रश्नांची संख्या कमी असेल. अशा वेळेस आयोगाला जर का हे चान्स मिळाला की चला मॉडर्नही विचारू आणि वर्ल्डही विचारू, दोन्हींना एकत्र करून एखादा क्वेश्चन जर बनत असेल तर डेफिनेटली आयोग तो क्वेश्चन सिलेक्ट करेल किंवा तो क्वेश्चन विचारेल. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की हा प्रश्न येण्याचे खूप जास्त चान्सेस बनू शकतात की औद्योगिक क्रांतीमुळे भारतीय शेती आणि पीक पद्धतीमध्ये कोणते बदल झाले. प्रश्न कसा आहे कळाला. औद्योगिक क्रांती किंवा असं म्हणू शकतो की युरोपात घडलेल्या औद्योगिक क्रांतीमुळे, असं जर केलं तर अजून छान बनेल तो क्वेश्चन. ओके. व्हॉट चेंजेस डिड द इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन ब्रिंग टू ॲग्रिकल्चर अँड क्रॉपिंग पॅटर्न इन इंडिया. पीक पद्धती आणि कृषी क्षेत्र याच्यामध्ये काय एक्झॅक्टली बदल झाले, हे बदल सांगायचे का तुम्हाला. प्रश्न स्वभाव जरा समजून घ्या तयार करण्याच्या आधी. तुम्हाला भारतातील शेतीमधले बदल सांगायचेत का. बदल कशा पद्धतीने सांगायचेत रे. हा की बघा युरोपात घडलेल्या ह्या औद्योगिक क्रांतीनं भारतामध्ये असं केलं किंवा भारतात जो हा बदल दिसतोय ना, या बदलाच्या पाठीमागे असं काहीतरी आहे. मोटिव्ह कळाला, स्वभाव कळाला प्रश्नाचा. ओके चलो आता पॉइंट बनवा. आता असं झालंय की खूप काही माहिती आपल्याला याच्याविषयी, पण विचारले खूपच कमी. असं होतं क्वेश्चनच्या बाबतीत, असं होतं ना. अशा वेळेस आपल्याकडे असं वाटतं काय लिहू याच्यामध्ये. मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो की बऱ्याच लोकांना 3 पॉईंटच्या वरती पॉईंट आठवत नसतील. किती लोकांची खरं सांगा कंडिशन अशी की मला 3च पॉईंट आठवते सर, किंवा 3 पेक्षा कमी आठवतात, 1-2च आठवतात. आता याला कसं जुळवायचं. मला पण 3च आठवत. डोंट वरी अबाउट इट, मला पण 3च आठवत आहेत. आता अशी कंडिशन मेन्सला आन्सर रायटिंग करताना डेफिनेटली येते. अशा वेळेस ना मी मुद्दामून काही क्वेश्चन अशा पद्धतीने की ज्यामध्ये तुम्हाला डेटा खूप कमी डेटा लिहावा लागेल किंवा तुम्हाला ह्यात काय लिहायचं लक्षात. बरं अजून एक ट्रिक सांगू. मेन्सला आहेत आता जे लोक युट्यूबच्या माध्यमातून बघतायत त्यांना ट्रिक तुम्हाला या ठिकाणी क्लिअर सांगतो. सगळ्यात पहिला मुद्दा, जिथं तुम्हाला असं वाटतं की आता इथं माझ्याकडे खूप कमी डेटा अवेलेबल आहे ह्या उत्तरासाठी, ओके, अशा वेळेस थोडं अक्षर चांगलं काढायचं, मोठं काढायचं आणि त्या अक्षरांमध्ये 2 अक्षरांत जरा व्यवस्थित गॅप, एवढा गॅप नाही की एका ओळीत 3च अक्षर बसतील. तिथं तुम्ही 5 अक्षर बसवत होता तिथं 4 बसवा आणि सुटसुटीत बघा. एखादी डायग्राम काढता येते का बघा. ठीक आहे. इम्प्रेसिव्ह राहा अशा वेळेस. आणि जिथं खूप मोठा डेटा तुम्हाला माहिती आहे आणि तो कमी शब्दात लिहायचा, अशा वेळेस मुद्देसूद मांडणी करायला शिका. ठीक आहे. मी हमेशा म्हणतो ना की खूप मोठा डेटा माहिती आहे आणि त्याला कमी शब्दात मांडायचं आहे, तशा वेळेस खूप इफेक्टिव्ह लँग्वेज वापरावी लागते. आणि किंवा किंतु परंतु ह्या गोष्टी कमी कराव्या लागतात. आता इथे तुम्ही आणि किंवा किंतु परंतु वापरा. समजतंय. वाढवा शब्द हे लिहिण्याचं स्किल आहे. तुम्ही त्याला तिकडे काही पण म्हणा, जुगाड म्हणा, चालतंय. हा लिखने का जुगाड है, तो लिखने का जुगाड सीख लो. ठीक आहे. बघा आता या प्रश्नामध्ये या प्रश्नाची पार्श्वभूमी थोडीशी मी तुम्हाला सांगतो, जरा थोडंसं फोकस करा. तुम्हाला मॉडर्न इंडियन हिस्ट्रीमध्ये एक मुद्दा माहिती असेल की ब्रिटिशांनी भारताच्या आर्थिक संपत्तीचं जे काही किंवा आर्थिक निस्सारण जे केलेलं आहे, ओके, हे निस्सारण कसं केलं या संदर्भात 3 फॅक्टर्स औद्योगिक क्रांतीचा इम्पॅक्ट आणि तोही भारतावरचा इम्पॅक्ट सांगताना सांगितले असावेत कदाचित. तो मॉडर्नला कनेक्ट करणारा पार्ट आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट शेती, दुसरं उद्योग आणि तिसरं जकात. राईट. या 3 माध्यमातून ब्रिटिशांनी भारतामधून खूप जास्त संपत्ती इंग्लंडला घेऊन गेले. पहिला मुद्दा. मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की तुम्हाला असं वाटत नाही का की भारत तर सोने की चिडिया होता, मग ब्रिटिशांनी भारत खोदला असता, हा मग भारतातून सोनं काढलं असतं. का बरं ते आल्या पहिले शेतीवरच तुटून पडले. बिकॉज त्यांच्याकडच्या औद्योगिक क्रांतीला
कच्च्या मालाची काय आहे, भूक आहे. त्यांना हवाय कच्चा माल. आणि यासाठी त्यांनी भारतासारख्या वसाहतीकडे एक पक्क्या वस्तू खपवण्याचं मार्केट नव्हे, तर कच्च्या वस्तू जास्तीत जास्त मिळतील ही अशी एक वसाहत म्हणून पाहिलेलं आहे. समजतंय मी काय सांगतोय ते? ओके. सो या ठिकाणी एक महत्वाचा पॉइंट तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे की भारत ही ब्रिटिशांसाठी कच्च्या मालाची वसाहत होती. हा जो वर्ड आहे किंवा ही जी लाईन आहे, ही लाईन इंट्रो मध्ये असायला पाहिजे, डेफिनेटली पाहिजे. ही लाईन डिनोट करते की तुम्हाला या प्रश्नाचं नेचर समजलंय की नाही समजलंय. ओके. कारण इथं काय विचारलंय प्रश्नामध्ये, भारतीय कृषी आणि पीक पद्धती, राईट. आणि म्हणून आपण म्हणू शकतो की भारताकडे ब्रिटिशांनी त्यांच्या औद्योगिकरणाच्या परिणामातून एक कच्च्या मालाची वसाहत म्हणून पाहिलेला आहे, म्हणू शकतो. बर, मग आता हा फॅक्टर शेती म्हणजे प्रश्नामधला फॅक्टर जो आहे तो कृषी, बरोबर आहे ना, आणि पीक पद्धती या दोन घटकाशी निगडीत आहे. त्यामुळे हे दोन फॅक्टर काही डिस्कस करायला नकोत. डिस्कस करूया शेती संदर्भात. बरीच लोक रयतवारी, महालवारी, कायमधारा लिहित बसतील, अर्थ नाही त्या गोष्टी. कॉलेजचे पेपर नाही आहेत की मला एवढं एवढं माहिती आहे बघा, तुम्हाला मार्क देऊ वाटले द्या, तुम्ही मला पास करणं ही तुमची जबाबदारी आहे, असलं म्हणजे तुम्ही समजून घ्या की हे काही कॉलेजचे पेपर नाही आहेत. ओके. सो डोंट पुट इन्फॉर्मेशन हिअर, युटिलाइज इट. इन्फॉर्मेशनला युटिलाइज करायचं शिका. ओके. इथं रयतवारी, महालवारी, कायमधारा ही लिहायची गरज, खूप डिटेल लिहायची गरज नाहीये. बघा, सगळ्यात पहिलं ब्रिटिशांचं नेचर याच्यामध्ये सांगा. सगळ्यात पहिला फॅक्टर, ब्रिटिशांनी भारतीय कृषीवरती काही नियम आकारले. सगळ्यात पहिला की शेतकऱ्यांनी टॅक्स भरायचा आहे, शेतीवर काय लावला रे, कर लावला. आणि तो कशा स्वरूपातला लावला रे, तो रोख स्वरूपातला कर लावला, कॅश स्वरूपात. बरोबर. अगोदर पण शेतकरी कर देत होता राजाला, पण कसा देत होता, चला 100 पोते धान्य निघलं तर मग 20 पोते धान्य राजाला. म्हणजे जे उत्पादन आहे ते उत्पादनाचा हिस्सा राजाला होता. उत्पादनाचा हिस्सा कर म्हणून नव्हे, आता उत्पन्नाचा हिस्सा म्हणजे कर होय. फरक समजतोय? प्रोडक्शनचा हिस्सा नव्हे, इन्कमचा हिस्सा पाहिजे. सो कर हा रोख स्वरूपात असेल, राईट. म्हणजे एक आर्थिक मागणी क्रिएट केली की नाही, डेफिनेटली क्रिएट केली. हा झाला पहिला नियम. दुसरा नियम, जर कर भरला नाही तर शेती काय होईल, तुमची राहणार नाही. म्हणजे शेती ही काय केली गेली, हस्तांतरणीय वस्तू बनवली गेली. एका मालकीवरून ती दुसऱ्या मालकीची होऊ शकते. आणि कधी, जर तुम्ही टॅक्स पे नाही केला तर. हे करण्यापाठीमागे ब्रिटिशांचा उद्देश भारतातून पैसा उकळणं अजिबात नव्हता. हे पहिले बऱ्याच लोकांना गैरसमज असेल. जे विद्यार्थी सध्या मेन्सला आहेत अशा विद्यार्थ्यांना सुद्धा हा मुद्दा क्रिस्टल क्लिअर समजलेला नसेल, अशा विद्यार्थ्यांसाठी सांगतोय. बघा, मी जर आता याचा परिणाम, ह्या दोन्ही फॅक्टरचा परिणाम जर शेतीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी चेक करत असेल तर मला इथं खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची. जरा लक्ष द्या. तुमच्या डोक्यात असणाऱ्या काही संकल्पना थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा आता. बघा, आणि हे जर समजलं तर या प्रश्नाचं उत्तर कळेल कसं क्रिस्टल क्लिअर होतं. आणि म्हणजे बऱ्याच लोकांना ह्याच्याविषयी माहिती असतं पण क्रिस्टल क्लिअर माहिती नसतं. तुम्ही उत्तर लिहून येता, तुम्ही म्हणता की मी छान उत्तर लिहून आलोय, आणि तुम्हाला मार्क मिळतात 2 आणि 2.5. तुम्ही म्हणता की पेपर चेकर काय बरोबर नव्हता. बरोबर तुम्ही नव्हते, पेपर चेकर बरोबरच असतो. ठीक आहे. सो ज्या वेळेस शेतीवरती कर आकारला गेला त्यावेळेस शेतीवरती काय इम्पॅक्ट पडला रे? यस, शेतीचं व्यापारीकरण म्हणजे काय, नगदी पिकांची वाढ, राईट. याला आपण शेतीचे व्यापारीकरण म्हणूया का? यस. ओके. म्हणजे काय झालं, कॅश क्रॉप वाढले, नगदी पिकांची वाढ झाली. आणि नगदी पिकं काय असं आहे का की महाराष्ट्रामध्ये सगळ्या प्रकारची नगदी पिकं येतात? नाही. महाराष्ट्रात सोयाबीन येईल, लक्षात ना. तुम्ही जर का पंजाबकडे गेलात तिकडे वेगळे कॅश क्रॉप येतील. सो पिकांची प्रादेशिकता वाढली, लक्षात ना. ठराविक प्रदेशामध्ये ठराविक पीक घेण्याची पद्धत सुरू झाली, राईट.
तर तुम्ही म्हणा सर व्यापारीकरण का झालं, याचं कारण हेच आहे ना की शेतकरी विचार करतोय की त्याला रोख स्वरूपात टॅक्स भरायचा आहे. सो अशा वेळेस तो कॅश क्रॉप म्हणजेच नगदी पिकं उत्पादित करेल, मार्केटमध्ये जाईल, ते पीक विकेल. समजा कापूस निर्माण केला, कापूस मार्केटमध्ये घेऊन गेला, विकला. कोणाला विकला? मार्केट कोणाचं आहे? ब्रिटिशांचं आहे. सो ब्रिटिशांना काय मिळाला रे? कच्चा माल मिळाला. राईट. ब्रिटिशांनी काय केलं? त्या बदल्यात पैसे कोणाला दिले? शेतकऱ्याला दिले. शेतकऱ्यांनी काय केलं? ते पैसे परत टॅक्स म्हणून ब्रिटिशांच्या तिजोरीत टाकले. कच्चा माल कसा मिळाला? फुकट. कसा मिळाला? हे भयानक हुशार जनता ही. ठीक आहे ना, सब मिलके उल्लू बना रहे हमें. आणि दुसरी गोष्ट, जर समजा आता दुष्काळ आला, तशा वेळेस सुद्धा त्यांना कच्चा माल हवाय आणि त्यांना माहिती आहे दुष्काळ जर आला तर कच्चा माल येईल का रे? नाही येणार आहे. मग अशा वेळेस नुकसान होऊ शकतं. हे नुकसान होऊ नये म्हणून मग भारतीय शेतकऱ्यांची मुंडकी पिळा आणि त्यांच्याकडनं पैसा काढा. मग काय? तुम्हाला टॅक्स भरावाच लागेल. म्हणून काय झालं? शेती कर्जबाजारी होऊ लागली. शेतीवरती शेतकऱ्यांनी काय काढले? कर्ज काढले. लक्षात ना. त्यामुळे शेतीचं काय झालं रे? केंद्रीकरण. कोणाकडे? लाला. हा, जमीनदार, सावकार यांच्याकडे शेतीचं केंद्रीकरण झालं. शेतीचं केंद्रीकरण हा मुद्दा इथं खूप महत्वाचा आहे. लक्षात. जमीनदारी वाढली, शेतकरी वर्ग आता शेतमजूर बनला. लक्षात ना. ओके, आपण त्याला ऍग्रिकल्चर मधला त्या फील्ड मधला लेबर म्हणूया, एक प्रकारचा असा लेबर तयार झाला. राईट. आणि असा जमीनदार ज्याच्याकडे सगळी शेती केंद्रीकृत झालेली आहे, असा जमीनदार आपोआप काय करेल रे? तो तेच पिकं उत्पादित करेल जी ब्रिटिशांना हवीत, कारण त्यातून त्याला काय मिळणार आहे? जास्तीत जास्त नफा मिळणार आहे. डन. हा इफेक्ट आहे. समाजावरचा इफेक्ट विचारलाय का? नाही. प्रश्नात समाजावरचा इफेक्ट नाहीये. समाजावर काय इफेक्ट घडला होता याचा? बघा, व्यापारीकरण घडल्यामुळे काय झालं? अन्नधान्याचं उत्पादन कमी झालं, मानव निर्मित दुष्काळाची अवस्था निर्माण झाली. समाजावरचा इफेक्ट आहे. तो विचारला का? ती लिहित बसायची गरज नाहीये. दुसरी गोष्ट, कर्जबाजारी झाल्यामुळे काय झाले? तर साहजिक आहे की जमीनदार वर्ग आणि शेतकरी वर्ग असे दोन दरी तयार झाली. सावकार वर्ग, जमीनदार वर्ग आणि शेतमजूर वर्ग. फायनली शेतमजुरांना असं वाटलं की सबसे बडा दुश्मन कौन है? वही तो है लाला, फिर मारो उसको. बरोबर. दख्खनचे दंगे, सुप्यामध्ये ज्या प्रकारे बुधवारी त्या बाजारपेठेमध्ये गहाणखतं जाळून टाकली गेली, सावकारांवर बहिष्कार टाकले गेले, हे काय? हा सामाजिक इम्पॅक्ट आहे. कशाचा इम्पॅक्ट आहे? ब्रिटिशांनी राबवलेल्या पॉलिसीचा. आपल्याला सामाजिक इम्पॅक्ट लिहायचा आहे का? नाही. विचारलं तर लिहू. विचारलंय काय? प्रश्न बघा काय काय विचारलंय, वाचा प्रश्न आता. हा, कृषी आणि पीक पद्धती. राइट. सो लिखेंगे ये दो फैक्टर में. मुद्दा क्लियर आहे? तुम्ही काय काय लिहिलं असतं? ब्रिटिशांनी रयतवारी लावली, महारवारी लावली, अमुक अमुक लावलंय, इकडे इकडे हे होतं, रयतवारी इथं होती, ह्या काळात होती, अमुक अमुक अधिकाऱ्यांना लावलं. ह्या नॉलेजला शून्य अर्थ आहे या प्रश्नासाठी. समजतंय? याला म्हणतात डिसिप्लिन रायटिंग करणं, की काय विचारलंय, मोटिव्ह काय, स्वभाव काय, त्यानुसार मी लिहीन. डन. चलो मग आता बघा, औद्योगिक क्रांतीमुळे किंवा युरोपातील औद्योगिक क्रांतीमुळे भारतीय शेती आणि पीक पद्धतीमध्ये कोणते बदल झाले? इथं तुम्ही चार्ट काढू शकता का? एखादा फ्लो चार्ट काढता येईल तुम्हाला? डेफिनेटली काढायचा. एखादा फ्लो चार्ट काढा किंवा एखादा टेबल फॉर्मॅटमध्ये तयार करा की ब्रिटिशांनी केलेले नियम किंवा केलेले बदल. बदल क्रमांक 1 काय होता? शेतसारा, शेतसारा म्हणा त्याला टॅक्सला, शेतसारा रोख स्वरूपात, परिणाम शेतीवरील परिणाम. राईट. पीक पद्धती, तयार झालेली पीक पद्धती, असा एक छान पद्धतीनं एक टेबल आपण बनवू शकतो किंवा एखादा फ्लो चार्ट बनवू शकतो आणि त्याला वेल एक्सप्लेन करा. डन. छान उत्तर बनलं आता. ओके. सो बघा, ब्रिटनमधील औद्योगिक क्रांतीमुळे भारत स्वयंपूर्ण कृषी अर्थव्यवस्थेतून ब्रिटिश उद्योगांसाठीचा कच्चा माल पुरवणाऱ्या वसाहतीत रूपांतरित झाला. हे सांगितलं होतं मी. ओके. किंवा असं म्हणू शकता की ब्रिटिशांनी भारताकडे एक पक्क्या मालाची बाजारपेठ नव्हे तर कच्च्या मालाची वसाहत म्हणून बघितलं होतं. असा इंट्रो करा. नो वरी अबाउट इट. शेती भारतीय गरजांऐवजी वसाहतवादी हितांसाठी पुनर्रचित करण्यात आली होती, ज्यामध्ये नगदी पिकांकडे झुकाव किंवा नगदी पिकांची जास्तीत जास्त आपण त्याला म्हणूया की संख्या वाढली होती. का नगदी पिकांचा झुकाव वाढला होता? बिकॉज ब्रिटिशांनी तसा नियम, कोणता नियम केला होता?
हा टॅक्स कॅश स्वरूपात. मग इथं हे लिहा की ब्रिटिशांनी भारतीय शेती पद्धतीमध्ये काही आमूलाग्र बदल केले. ते खालीलप्रमाणे. पहिला, शेतसारा कॅश स्वरूपात. परिणामी नगदी पिकांचं उत्पादन वाढलं. प्रामुख्यानं कापूस, त्याला आपण म्हणूया की ज्यूट म्हणजे ताग, कापूस, नीळ, चहा, अफू, लक्षात ना, तंबाखू, अशा उत्पादनांना खूप जास्त वाढ मिळाली. बरोबर. अशा उत्पादनांना ब्रिटिशांनी बाजारपेठेमध्ये चांगली किंमत दिली. परिणामी शेतकऱ्यांनी रोख स्वरूपात शेतसारा भरण्याच्या अनुषंगाने या पिकांचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली. ब्रिटिशांनी काय शेतकऱ्यांच्या कानात जाऊन सांगितलं होतं का, हे बघ उद्यापासून कापूस लावायचा बरं का, तू तंबाखू लाव, तू असं सांगितलंय, नाही तर मी उद्यापासून तुला चापकाचे फटके मारे, असलं काय नाही. सिस्टीम अशी बनवून ठेवली की शेतकऱ्याला ते करावंच लागलं. म्हणून बघा दादाभाई नौरोजी एक वाक्य म्हणतात, हे वाक्य जरी इंट्रोत लिहिलं तरी चालेल, की ब्रिटिशांनी आमच्या पाठीवर मारावं पण पोटावर मारू नये. ब्रिटिश उलट करतोय, पाठीवर नाही पोटावर मारतोय. तुम्ही अशी सिस्टीम बनवू नका की ज्याच्यामुळे आम्हाला उपासमारीची वेळ येईल. ब्रिटिशांनी तेच केलं होतं. बरोबर. ड्रेन ऑफ वेल्थ या पुस्तकामध्ये दादाभाई नौरोजी हे सगळं मांडतात. ठीक आहे, हे रेफरन्स पण लिहू शकता, नो वरी अबाउट इट. प्रादेशिक पिकांचं विशेषीकरण झालेलं आहे. ओके, जसं की चहा, नीळ. प्रादेशिक पिकांवरती तुम्ही एक लिहू शकता एक्झाम्पल, चहा आणि नीळ या पिकांवरती. कारण चहा हा अमेरिकेकडे एक्सपोर्ट केला जात होता आणि नीळ, जी नीळ भारतामध्ये उपलब्ध होत होती बंगालच्या किंवा त्रिभुज प्रदेशामध्ये, ही नीळ या क्वालिटीची होती की त्या क्वालिटीची नीळ जगात कुठेच नव्हती. काही सिंथेटिक नीळ युरोपमध्ये तयार केल्या गेल्या होत्या पण त्या तेवढ्या क्वालिटीच्या नव्हत्या. हे ब्रिटिशांच्या लक्षात येऊन गेलं होतं. आणि कापडावरती मोनोपॉली ब्रिटिशांची आहे तर रंगकामासाठी नीळ लागणारच आहे. अशा वेळेस भारतातील उत्तम दर्जाची नीळ अशा चहा आणि निळीवरती ब्रिटिशांनी स्वतःचा एकाधिकार दाखवलेला आहे. चहाचे मळे तयार केलेत. बरोबर. लक्षात ना. मला सांगा, कापसा संदर्भात ब्रिटिशांनी असं केलंय का की नाही नाही शेतकऱ्यांनी कापूस पिकवलाच पाहिजे. पण निळीच्या बाबतीत केलंय की या भागातील शेतकऱ्यांनी नीळ पिकवलीच गेली पाहिजे. उदाहरणार्थ 3 काठिया पद्धत कुठली, चंपारण्य. बरोबर. चंपारण्यमधली 3 काठिया पद्धत. चहा, आसाम मधला चहाचे आंदोलन हे कशामुळे घडलेत की ज्या पद्धतीने काही प्रादेशिक पिकांवरती ब्रिटिशांनी मोनोपॉली क्रिएट करण्याचा प्रयत्न केला तिथं हे घडलेलं. हे पण सांगू शकता. अन्न सुरक्षेचा ऱ्हास, याला आपण काय म्हणू शकतो, मानव निर्मित दुष्काळ, किंवा आपण म्हणूया की शेतीच्या व्यापारीकरणामुळे अन्न उत्पादन जे आहे ते कमी झालं. ओके, आणि दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. ओके, बाजार आधारित शेती आणि कर्जबाजारीपणा. शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा इथं मांडून ठेवा तुम्ही. शेतीवरती कर्ज घेतले जाऊ लागले. जमीनदार वर्ग आणि शेतमजूर वर्ग तयार होऊ लागला. आणि ब्रिटिशांच्या अशा पॉलिसीमुळे भारतीय शेती व्यवस्थेमध्ये, कृषी व्यवस्थेमध्ये जमीनदार, सावकार आणि शेतकरी, शेतमजूर असे 2 वर्ग तयार झाले. वर्गीय विषमता तयार केली ब्रिटिशांनी. ओके, डन. नाही नाही नाही, सामाजिक परिणामात काय लिहू शकता, आपण फक्त वर्ग सांगितले. सामाजिक परिणामात काय लिहू शकता, या वर्गातील तिढा लिहू शकता. दख्खनचे दंगे वगैरे ते सामाजिक परिणामात येतील. लक्षात ना. व्यापारीकरण तुम्ही कृषीवरचा इम्पॅक्ट लिहू शकता. समाजामध्ये काय लिहाल, मानव निर्मित दुष्काळ लिहाल. ठीक आहे, हे लक्षात घ्या. मग त्याच्यात अजून बऱ्याचशा गोष्टी येऊ शकतील. सो पर्यावरणीय हानी, यामध्ये बघा, एक पीक पद्धतीमुळे जमिनीची सुपीकता कमी झाली. साहजिक आहे, एका प्रदेशामध्ये एकाच प्रकारचं पीक. हा, व्हेरी गुड. हेच लिहा इथं पर्यावरणीय हानीमध्ये की पारंपरिक शेती पद्धतीचा ऱ्हास झाला आणि आधुनिक शेती पद्धती, ज्याच्यामध्ये कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्याच्या प्रयत्नामध्ये जमिनीचा कस आणि सुपीकता कमी झाली होती. राईट. अजून काय लिहिता येईल, जसं की समजा नीळ, हे एक्झाम्पल, मग त्याचं एंड करा. हा प्रादेशिक, नाही नाही नाही, प्रादेशिकचं पिकाचा अर्थ पारंपरिक पिकं असं घेऊ नका. प्रादेशिक पिकं म्हणजे एका प्रकारचं नगदी पीक एका ठिकाणावर मिळतं, त्याची ती प्रादेशिकता आहे की तिथंच मिळतं ते, अशी प्रादेशिकता वाढलेली. ठीक आहे. हा हा पण तो उद्योगाचा फॅक्टर आहे. आपल्याला कशाविषयी विचारलंय, कृषी आणि, हा मी तेच म्हणलं की रूपरेषा एकदा बनली ना की बरोबर उत्तरातून तुम्ही सटकणार नाही इकडे तिकडं. क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना. चलो, म्हणूनच बघा, औद्योगिक क्रांतीनं भारतीय शेतीला जागतिक बाजारपेठाशी जोडलं. मात्र अन्न सुरक्षा, पर्यावरणीय संतुलन व शेतकरी कल्याण याची मोठी किंमत भारताला मोजावी लागली, ज्याचे परिणाम आजही भारतामध्ये जाणवतात. इतकं लिहू शकता. ठीक आहे.
असा एंड तुम्हाला करता यायला हवा.